चला आपण आज बनवूया पिठात भरलेल्या चिंबोऱ्यांचा कालवण। याला लागणारे साहित्य खालील मेन्शन केलेले आहे। ह्याच्यासाठी लागणारे आला, मिरची, कोथिंबीर, लसूण, कांदा, खोबरा ह्याचं वाटण करून घ्यायचं बारीक। 4 चमचे वाटण, 4 चमचे बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, अर्धा चमचा हळद घेऊया, 1 चमचा आगरी मसाला, थोडासा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ घ्यायचा, 4 पाकळ्या लसणाच्या ठेचून घ्यायच्या। यानंतर तेल टाकायचं 1 पळी आणि चांगला मिक्स करून घ्यायचं। आता आपण मिक्स केलेलं वाटण त्या कवटीमध्ये भरून घ्यायचं चांगला। चिंबोरीचे पाय असतात ते आपण मिक्सरला लावायचे आणि त्याचं पाणी काढायचं। आपण आता 3 पळी तेल घेऊया त्याच्यात। त्यानंतर आपण 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या, मग त्या चांगल्या परतवायच्या। नंतर हळद टाकायची 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला, 1.5 चमचा आगरी कोळी मसाला। सर्व मसाले चांगले परतवून घ्यायचे। 1 टमाटा टाकायचा कापून, मग टाकूया चवीपुरतं मीठ। थोडंसं पाणी घालून त्याच्यात परत परतवूया। आता घेऊया चिंबोऱ्या। चिंबोऱ्यांना चांगलं मिक्स करून घेऊया। थोडासा आंबटपणा येण्यासाठी 2 कोकम घालूया। त्यानंतर आपण त्याच्यात 2 ग्लास पाणी टाकायचं। नंतर चांगला मिक्स झाल्यावर त्यावर आपण पिठाच्या कवट्या ठेवूया।
जे आपण मसाला बनवलेला कवट्या भरायला, त्याचा राहिलेला मसाला असतो त्याचं पाणी करून त्याच्यात टाकायचं. नंतर आपण त्या पायांचा रसा काढलेला होता तो त्याच्यात टाकायचा. आता आपलं सर्व झालेलं आहे. आपण आता याच्यावर 15 मिनिटं झाकण ठेवून शिजवायचं. आता रेडी झालंय पिठात भरलेल्या चिंबोऱ्यांचा कालवण.